नमस्कार शिक्षक बांधवांनो, दिनांक 15 फेब्रुवारी 2024चे अतिशय महत्त्वाचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे वेतनाबाबतचे आहे. चला तर या परिपत्रकाचा विषय पाहूया. विषय खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद इतर स्थानिक स्वराज्य संस्था कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयके 7वा वेतन आयोग हप्ता व इतर देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणे. तर खाजगी शाळेतील व जिल्हा परिषद व इतर स्थानिक जी स्वराज्य संस्था व कटक मंडळे यांचे जे काही थकीत वेतन देयके होते ते आता या परिपत्रकानुसार सादर करायला सांगितलेले आहेत. या परिपत्रकामध्ये उपरोक्त विषयान्वये शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत. त्या सुविधा कोणकोणत्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ते पाहूया. पहिली सुविधा थकीत देयके. खाजगी शाळांच्या बाबत संचालनालयात स्तरावर ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन 23-24च्या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार आवश्यक ज्येष्ठतेनुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी. दुसरी सुविधा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाचा दुसरा, तिसरा व चौथा हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईनमधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लेखाशीर्षक 22-0208/04 व 22-020-173/04 मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे 7वा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा राहिले असल्यास चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा. तिसरी सुविधा लेखाशीर्षक 22-02-020/04 व लेखाशीर्षक 22-02-01-73/4 मध्ये सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे 7वा वेतन आयोगाच्या 7वा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा राहिलेला असल्यास चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा. लेखाशीर्षक 22-02-3261 मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे 7वा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा राहिलेला तिसरा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा. पाचवी सुविधा उर्वरित लेखाशीर्षक बाबत स्वतंत्र पत्र सूचना देण्यात येतील. आता यापैकी ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यापैकी ज्याचं काही राहिलं असेल त्यांना पुन्हा एक परिपत्रक काढण्यात येऊन पुन्हा सूचना देण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे. 6वा अंशतः अनुदानित शाळेतील 20% 40% अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा. याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली व या वाढीव टप्प्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देयक फरक ऑनलाईनमधून अदा करताना प्रलंबित थकीत देयके प्रमाणे गृहीत धरून हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार देयके अदा करण्यात यावी. 7वा सुविधा सन 23-24 आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. देयके ऑनलाईन काढण्यासाठी कार्यवाही करावी. शासन निर्णय दिनांक 4/1/2024 नुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्याचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया CMP कुबेर प्रणालीमार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. 9वी सुविधा सन 23-24 वित्तीय वर्षातले मार्च 23 पासूनची थकीत बाकी या वित्तीय वर्षामध्ये अहरित करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार देयके अदा करावी. थकीत प्रशासकीय मान्यतेची लोकायुक्त प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे प्रथम प्राधान्याने काढण्याची कार्यवाही करावी. उपरोक्त देयके अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये लाईव्ह करण्यात आलेली आहे. वरील नमूद मुद्द्यातील देयके ऑनलाईन सादर करून पारित करण्याची तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. दिलेल्या अनुदानाचा पूर्ण विनियोजन 25/2/24 पर्यंत करून अहवाल सादर करण्यात यावा. अशा प्रकारचं हे वेतनाबाबतचं अतिशय महत्त्वाचं परिपत्रक
शालेय शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांचं 15 फेब्रुवारी 2024 आहे. तर या परिपत्रकानुसार आपली राहिलेली वेतन देयके काढून घ्यावीत. व व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉन बटनला क्लिक करा. धन्यवाद.